सुप्रभात मंडळी, मी जाहिरा सुरेश माटोणकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी चाललेलो आहे गावी. सर्वप्रथम एक गुड न्यूज द्यायची तुम्हाला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कॅमेरा घेतला आपण, DJI Action 2 ड्युएल स्क्रीनवाला. दाखवतो थांबा. हा बघा, हा असा आपण कॅमेरा घेतला आहे, DJI Action 2 ड्युएल स्क्रीन आहे. तर दुसरी स्क्रीन खाली तिथे मी बॅगेत ठेवलेली आहे. असं घेतलं. आता आजपासून आपले ब्लॉग ह्याच्यात येतील. आता भेटतो थांबायला तुम्हाला. या कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग चालू करतो. तर मित्रांनो, मी गावी चाललो आहे. आज गावी जाण्याचा. आता 4 व्हीलरमधून चाललो आहे आपण सर्व. दाखवतो 4 व्हीलर. ही गाडी आहे, गाडी घेऊन घ्यायची आहे. गाडी घ्यायची. हिने आज आपल्याला एक गिफ्ट दिले. गिफ्ट दाखवतो वरती आहे गिफ्ट. हा बघ, आधी एका दिवसाचं सामान बघा किती आहे. हा पूर्ण एका दिवसाचं सामान आहे. तर मित्रांनो, फायनली आता गावी जायला निघालोय. गाडीत बसलोय, गाडी चालू करून आता निघालोय आम्ही गावी जायला. निसर्ग बघा ना कसा आहे, भारी व्ह्यू आला आहे. कॅमेरा पण भारी आहे, खूप चांगली क्लिअरिटी वगैरे येते. डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी डिटेल्स कॅमेऱ्याचे वगैरे, तुम्हालाही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर मित्रांनो, पुढे घाट चालू होतोय. सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा. काय भारी घाट आहे बघा ना, असं मस्त दोन्ही साईडला हिरवगार झाडी झुडपे आहेत आणि मधून आपण चाललोय. खूप भारी आहे. तर मित्रांनो, इथून वाकण 20 किलोमीटर आहे. पुढे आपल्याला वाकणचा घाट पण लागेल एक. नंतर मग वाकणला उतरल्यावरती तिथे वडापाव खाऊ. नंतर मग सरळ आपल्या गावाचा रस्ता आहे. हे आपण सर्व DJI Action 2मध्ये रेकॉर्ड करतो. कॅमेऱ्याची क्लिअरिटी तुम्ही बघू शकता किती चांगली आहे ते. चला, सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा. तर मित्रांनो, CNG भरायला थांबलो. गाडीत CNG संपलेली, तर CNG फुल करायला थांबलो. समोर व्ह्यू बघा, पूर्ण ढग आलेत. आपल्या रस्त्यात पाऊस भेटणार आहे. इथे तर डोंगरावरती पूर्ण हे आले खाली. तर पुढे वाकणला जाऊन नाश्ता करायला थांबणार आहे. तर नाश्ता करायला थांबू तिथं, मग भेटतो डायरेक्ट वडापाव वगैरे खाऊ तिथे काहीतरी आणि मग निघू. वाकणला एक वाकण घाट क्रॉस केल्याच्या नंतर तिथे एक स्टॉप आहे वडापावल्याचा, लास्ट टाइम दाखवलेला. तिथे थांबू. तिथून मग आता ये. हे बघा व्ह्यू बघा ना. पावसात काय भारी निसर्ग येतो ना. चला, भेटतो तुम्हाला नंतर. तर मित्रांनो, इथून वाकणचा घाट चालू झालेला आहे. इथून वाकण आपल्याला 10 किलोमीटर आहे. हा घाट पण खूप भारी आहे बघा ना. सेम आहे, बाजूने एक नदी आहे आणि हा असं एक घाट आहे पूर्ण वाकणचा. इथे प्राण्यांचं पण हे दिलेलं आहे, हरिण वगैरे येऊ शकतात अशी वॉर्निंग दिलेली आहे. खूप मस्त असं आहे. अजून जर जोरात पाऊस बिऊस पडला, आपल्याला पुढे पाऊस वगैरे भेटला तर अजून खूप मजा येणार आहे ट्रिपमध्ये. बघूया चला. त्यात मस्त अशी देवाची गाणी चालू आहे गाडीमध्ये आणि आपण घाट रस्ता क्रॉस करतो आहे. खूप भारी मजा येते. बाईकवरून खूप मजा येईल ना इथे यायला. मस्त असे बाईकवरून आपण सोलो राईड करतो आहे आणि असं हिरवगार मस्त निसर्ग आहे. प्लस त्याच्यातून असे घाट खूप भारी आहे. आपण जाताना कशेळी घाटातून जाणार आहे. प्लस तो बोगदा येतो तो
जुना घाट नाही येणार आहे, नवीन घाटातून आपण जाणार आहे, भोगदा करून वगैरे घरी जाणार आहे. भोगदा पण तुम्हाला दाखवतो मी. हे आपण जे काही रेकॉर्डिंग करतो हे DJI Action 2मध्ये रेकॉर्ड करतो आहे. हा कॅमेरा आपण 2 दिवस झाले घेतला आहे हा कॅमेरा, आणि आपल्याला हा कॅमेरा खूप स्वस्तात पडलेला आहे. 15,000ला काहीतरी पडला आहे हा कॅमेरा आपल्याला. रशीद भाई आहे, जिथून श्रीमान कॅमेरा घेतो ना तिथून हा कॅमेरा घेतलेला आहे आपण. मी डिटेल्स देतो डिस्क्रिप्शनमध्ये. बघू, आपल्याला पुढे तर पाऊस भेटणारच आहे. बघूया आता भेटतो का नाही, कारण पाऊस तर आहे चालू. चला, तुम्ही निसर्गाचा मस्त असा आनंद घ्या. आता भेटू आपण डायरेक्ट वडापाववाल्याच्या इथे. प्लॅनिंग तर आता सध्या अशी झालेली आहे, इथून डायरेक्ट काकांच्या इथे जाणार आहे आम्ही. पप्पांचा मावस भाऊ आहे तिथे थोडा वेळ रेस्ट करू, आराम वगैरे करू, आणि तिथून मग डायरेक्ट घरी निघू आपल्या. मित्रांनो, हा हॉटेल आहे वाकणला, अमोल हॉटेल म्हणून. तो वडापाव भेटतो, खूप चांगला असतो वडापाव. आता नाश्ता करायला थांबलो आम्ही, वडापाव वगैरे खाताना निघतो. तर मित्रांनो, आपण वडापाव वगैरे खाऊन निघालो आहे. पुढे जोरात पाऊस आहे, दिसतोय बघा, आभाळ वगैरे कसे धरून आले. बघू, वडापाव खूप भारी असतात. तुम्ही वाकण साईडला कधी आला तर तिथे अमोल हॉटेल म्हणून आहे, त्याच्या इथे वडापाव घ्या, खूप भारी वडापाव असतात त्याचे. आता पुढे मेन माणगावची ट्रॅफिक आहे, ती जर नाही भेटली तर आपण पटापट घरी पोचू. ती जर भेटली तर परत आपण अटकून बसू. बघू आता काय होतं आहे ते. येडीने माणगावच्या ट्रॅफिकला अटकलोय आपण, आणि पप्पांना वाटतं ही ट्रॅफिक नाही आहे. मम्मी, तुझं काय मत आहे? सिग्नल आहे. माझं काय मत आहे, ड्रायव्हर बेकार आहे. सांग. मित्रांनो, आता आपण ट्रॅफिक क्रॉस करून निघालोय. माणगावची ट्रॅफिक होती, एक 5-10 मिनटं ट्रॅफिकमध्ये अटकलेलो. बघा ना, नदी बघा कशी आहे, मस्त नदी, परत असं वातावरण वगैरे खूप भारी मजा येते. 4 व्हीलरमधून, 2 व्हीलरमधून तर अजून मजा आली असती. मित्रांनो, इथून रायगड किल्ल्यावर जायला एंट्री आहे. आपण हे पायथ्याची इथे, इथून सरळ आत गेलं तर रायगड किल्ल्यावर. तर मित्रांनो, कशेळी घाटामध्ये आलेलो आहे. पुढे बोगदा पण आहे, घाट बघा. तर मित्रांनो, हा नवीन घाट आहे, जुना घाट दुसरीकडून आहे. तर आपण हे नवीन घाटातून चाललो आहे. पुढे बोगदा पण लागणार आहे आपल्याला. बोगद्याचं पण काम चालू आहे, अर्धाच बोगदा झाला आहे तयार. फक्त गाड्या जातील एवढं तयार केलं आहे, अजून पूर्ण बोगदा तयार व्हायचा बाकी आहे. तो तयार झाल्यावर खूप भारी वाटणार आहे. आत्ताच एवढा भारी वाटतो आहे, नंतर का अजून भारी वाटणार आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा नवीन कशेळी घाट आहे, नवीन रस्ता बनवलेला आहे त्यांनी. इथून डायरेक्ट असं बोगद्यातून रस्ता जातो. जुना कशेळी घाट आहे, तिथून नाही जाते आपण, कारण तो रस्ता आपल्याला माहिती नाही कसा आहे, चांगला आहे की खराब आहे काय, आपण तिथून गेलोच नाही. तर आपण हा इथून सरळ जाणार आहे. पुढे बोगदा आहे, बोगद्यातून आपण डायरेक्ट 5 मिनटात आपल्या खेडला पोचणार. आणि कशेळी घाटातून काहीतरी 1.5 तासाचा रस्ता होता, तो इथून एक 15-20 मिनटाचा रस्ता झालेला आहे. तो रस्ते पण यांनी खूप चांगले बनवलेले आहेत. इथे कशेळी कमिशनरचा बंगला पण आहे वरती, इथे चेकिंग असतेच असते नेहमी. तर मित्रांनो, जोरात पाऊस आलेला आहे आणि बोगदा पण समोरच आहे. तर आपण बोगद्यातून जाणार आहे. बघा ना, बोगद्यावर कशी अशी वारली कला काढलेली आहे त्यांनी. स्टार्टिंग पॉइंटला अशी वारली कला आहे. वेलकम टू कशेळी बोगदा.
तर पावसाला पण सुरुवात झालेली आहे जोरात यायला. आता बघू आपल्याला कुठपर्यंत पाऊस असा भेटतो ते. मित्रांनो हा जुना कशेडी घाटाचा रस्ता आहे. आपण आलो तो नवीन घाट होता. छोटा पण घ्या मेन मंदिर आहे. मित्रांनो एक काकाईचं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला. छोटा घे पाहिजे. हा मंदिर आहे काकाईचा आणि हा मेन मंदिर आहे छोटावाला. हा बघा हा मेन मंदिर आहे. जागृत देवस्थान. मित्रांनो गावी आलो आहे ऑलमोस्ट. काकाची इथे आलो आहे. आता तिथे थोडंफार मम्मी काय फणस बिनस काय घेईल ते घेईल. काकाची पूर्ण शेती आहे इथे पाठीमागे काजूचे वगैरे झाडं आहेत. काजू आहे, आंबा आहे, दाखवतो तुम्हाला. आता इथे आलो आहे. इथून मग परत एक अर्ध्या तासावरती घर आहे. मग गावी जाऊ, घरी साफसफाई वगैरे करू आणि नंतर मग उद्या सकाळी आम्ही निघणार आहे. उद्या सकाळची काय रेकॉर्डिंग मी करणार नाही. तर मस्त पाऊस आला आहे घाटात वगैरे, मस्त पाऊस वगैरे भेटला. तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. आता इथे थोडा वेळ थांबतो, पाणी वगैरे पितो आणि मग निघतो घरी. ही बघा ही पूर्ण शेती आहे यांची. हे चिकूचं झाड आहे. नंतर काकांचंच आहे हे सर्व. हा फणसाचं आहे. ताई व्हिडिओ काढ आमच्या काकांची. शेती आहे इथे. पूर्ण आंब्याची झाडं आहेत त्यांची. हे पूर्ण कलमी आंबे. हे चिकू आहे. हे चिकूची झाड आहेत पूर्ण. ही आंब्याची आहेत सर्व. कलमी आंबे आहेत. भरपूर आंबे खाल्ले. वातावरण पण भारी झाले आहे बघा. हे आले, हे मुद्दामून आले. तिला फोटो काढायचे आहेत कॅमेऱ्यामध्ये. ती मुद्दामून आले. गेलं इथे फोटो काढ हे ते. हां फणस घेऊन जा. दुसरा माणूस पण येतोय बघा कसा येतोय तो. भारग्याची भाजी, आळूची पानं आहेत. हे चिकूचं झाड आहे. हा फणस आहे. मी भेटतो थांबा तुम्हाला. हिचे फोटो वगैरे काढून भेटतो. हे बघा काय काय घेऊन चालली आहे बघा. हे बघा इथे आल्यावर इथे हे असंच असतं. पेरू घेतले, अळूची पानं घेतली, कढीपत्ता घेतलाय. तर मित्रांनो तिथून सर्व सामान वगैरे घेऊन आता निघाले. मम्मीने भरपूर सामान जमा केलंय. आता निघाले घरी आपल्या. तर तुम्हाला भेटतो घरी. रस्ता बघा आता गावचा कसा आहे. ही जगबुडी नदी आहे. ही बघा ही. ह्याच्यात मगरी भरपूर असतात. आता आम्ही निघाले. इथून रस्ता आहे घरी जायला. आणि मच्छी मार्केट आहे. हा मच्छी मार्केट. तर मित्रांनो गावी आलेलो आहे. बाहेर वातावरण खूप भारी आहे. निसर्ग बघा कसं आहे. हा पण रस्ता खूप भारी आहे. असं हिरवगार आहे. गावचं खूप निसर्ग खूप भारी असतो कोकणातला. खूप अशी हिरवेगार झाडं वगैरे असतात. पुढे एक टर्निंगला आहे ना मंदिर आहे. तो समोर दिसत असेल तुम्हाला तो मंदिर. भारी मंदिर आहे. असं जवळून दाखवतो तुम्हाला. असं टर्न आहे. बाजूनी नदी वाहते आणि समोरच असं डोंगरावरती मंदिर आहे. ते दिसतच असेल बघा समोर मंदिर. तो हा बघा हा मंदिर आहे. आणि इथून खालून अशी नदी जाते. हा पण ब्रिज आहे ना त्याच्या खालून अशी नदी जाते आणि समोर मंदिर आहे. ते जाऊया आपण त्या मंदिरात. बघूया कसं आहे ते मंदिर. तर मित्रांनो भारी माहोल झाला आहे. असं पाऊस पडला आहे, रस्ते ओले झाले आहेत, आजूबाजूचं झाडी झुडपे हिरवेगार झाले आहेत. खूप भारी वाटते असं गावी येऊन. नेक्स्ट टाईम येताना आहे ना आपण बाबांना फोन करून येऊया की बाबा खेकडे पकडायला जाऊया का म्हणून. त्याचं हो बोलले तर आपण येऊ. मग खेकडे पकडायचा पण ब्लॉग करूया. खूप भारी खेकडे भेटतात तिथे. मित्रांनो हे ग्रामदैवत आहे आमचं केदारनाथमध्ये. इथं वरती मंदिर आहे.
दिसतोय हा जो आहे ना तो मंदिर आहे बघा, हा मंदिर आहे. तर इथून आपलं गाव आलेलं आहे. मुमकेश सुतारवाडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हे बघा कसे घाबरत घाबरत चालले. चल 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 चला 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 चल 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 चल. हे घर आहे आपलं. फायनली घरी पोचलो, व्यवस्थित आलो, न भांडता न काय करता. हे बघा कशी चालली आहे घाबरत घाबरत. चावीच नाही घेऊन आली. फायनली म्हणजे घरी आलो, साफसफाई वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. बोललो ब्लॉगचा एंड करू. तर सुखरूप असा घरी पोचलो, गावी पोचलो. तर बघू संध्याकाळी काय बाबा जर खेकड्यांना घेऊन गेलो तर खेकड्यांना जाऊ. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. काळजी घ्या, व्यवस्थित राहा, पावसा पाण्यातून व्यवस्थित बाहेर घ्या कुठे जात असेल तर आजचा ब्लॉग इथपर्यंत. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. हे बाय.